आज कामावरून थोडं निराश होऊनच घरी आलो. राजीनामा टाकून सध्या नोटीस पिरियड सर्व करतोय, पण कामाचं प्रमाण तितकंच, किंबहुना आधीपेक्षा जास्त. त्यात जसा जसा शेवटचा दिवस जवळ येतोय, माझ्याकडूनही कामात चुका वाढल्यात. पण आज निराश झालो ते हे समजल्याने की माझ्याकडून या 2 दिवसात झालेल्या चुका मी शेवटचा काळ पुढे ढकलतोय म्हणून मुद्दाम करतोय, असा एका वरिष्ठाकडून काल प्रचार करण्यात आला. मला माणसाचा हेतू, माणसाची सगळ्यात मोठी क्षमता वाटते, जो फक्त दूषित आणि स्वच्छ या दोनच प्रकारात असतो. हेतू स्वच्छ असला की विश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि हातातलं काम चांगल्या पद्धतीने पार पडतं. ही माझी श्रद्धा राहिलेली आहे. यामुळे हेतूवर घेतला जाणारा संदेह मला फार अपमानकारक वाटतो. इतके दिवस स्वतःला म्हणत आलोय, तुला जेथे जायचं आहे त्या दृष्टीने आहे त्या ठिकाणावरून निघणं अगदी योग्य आहे. माझी कंपनी देखील ज्या क्षेत्रात मी सध्या काम करत होतो त्यातील सगळ्यात ऑर्गनाइज्ड कंपनी वाटते मला. म्हणून घेतलेल्या या निर्णयाबाबत स्वतःला समजावत आलोय, ऊंचाई पर उडने वाले पंछी पेड़ों से दिल नहीं लगाया करते. आज या वाक्याने मनात काहूर मारलं आणि या वाक्याचा नव्याने अर्थ लागला. यात झाड स्वतःची इतरांच्या नजरेतली प्रतिमा आहे. मला उंच उडण्यासाठी इतरांच्या नजरेतील या प्रतिमेवर, या झाडावर जीव टाकून चालणार नाही. माझी प्रतिमा कोणी ऐरागेरा शेख चिल्ली नाही, मी ठरवणार. जेता इतिहास लिहित असेल, पण इतिहास कायम ध्येयवेडेच घडवतात.